हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू सनलेस वर्ल्ड. सो गाईज, आज आहे 31 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि आम्ही चाललेलो आहोत आज घरी आमच्या गावाला अकोलेला या ठिकाणी. आपल्या बाळाचा नामकरण सोहळ्याचा बारशाचा प्रोग्राम जो आहे तो 5 सप्टेंबरला आपण ठेवलेला आहे अकोले या ठिकाणी. तर त्यासाठी आम्हाला जायचं आहे आणि मध्ये माझं कॉलेज पण आहे ते संगमनेर या ठिकाणी, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर, की ज्या ठिकाणावरून मी माझी इंजिनिअरिंग कंप्लीट केली. तर त्या ठिकाणी आज ॲल्युमिनी मीटसुद्धा आहे. तर काही वेळ आम्ही त्या ठिकाणी सुद्धा व्हिजिट देऊ, काही वेळ त्या ठिकाणी थांबू आणि मग त्यानंतर आम्ही पुढे घरी अकोल्याला जाऊ. तर तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली खूप सारे सामान झाले, गाडी पूर्णपणे भरलेली आहे, पूर्ण पॅक झालेली आहे गाडी. आणि आमचं बाळ देखील या ठिकाणी आहे. तर तुम्ही गाडी पहिल्यांदा पूर्ण पॅक झाली गाडी. ॲक्च्युली सामान ठेवायला आता काहीच जागा राहिलेली नाही. कसं तरी आम्ही ॲडजस्ट या ठिकाणी केलेलं आहे. आमचं बाळ, आमची सणू या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर ठीक आहे, मग पुढं जाऊयात. मीन वाईल माईट बी पुढं ब्रेकफास्टला वगैरे थांबलो तर पुन्हा एकदा शूट करून तुम्हाला सांगू आम्ही कुठे आहोत. नंतर आपण तुम्हाला आम्ही माझे कॉलेज देखील दाखवतो, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर. आय थिंक 2019मध्ये मी लास्ट व्हिजिट केली होती, नंतर कधी कॉलेजला देखील गेलो नाही. आणि खूप सारा चेंजेस कॉलेजमध्ये झालेला आहे असं मला दिसलं ॲक्च्युली. काल काही व्हिडिओज आणि फोटोज आले होते ग्रुपवरती आमच्या. तर मग चला मग पाहूया काय चेंजेस झाले. अगोदर कसं कॉलेज होतं ते पण तुम्हाला सांगतो, आता काय चेंजेस झाले ते देखील तुम्हाला मी सांगतो. चला तर मग निघूयात. तर म्हटलं निघण्यापूर्वी काही फोटोज घेऊयात आणि फोटोज घ्यायचं असताना म्हटलं एक शूट देखील करूयात. तर हा ब्लॉग कधी येईल मी सांगू शकत नाही. कदाचित बारशाच्या ब्लॉगनंतर देखील येऊ शकतो किंवा आधी पण येऊ शकतो. खूप सारे ब्लॉगची शूटिंग म्हणजे आम्ही व्हिडिओ काढून ठेवलेत, एक आम्ही पोस्ट करू. ॲक्च्युली कामानिमित्त वेळ मिळत नाही आणि पिल्लूमुळे सुद्धा काही जास्त वेळ मिळत नाही सध्या. पण जसा पण टाईम मिळेल नक्कीच आम्ही शूट करून, आम्ही शूट तर केलं ॲक्च्युली, आता पण काही करत आहोत आणि ते ब्लॉग नक्कीच पोस्ट करूच. तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अजून खूप सारे चांगले कंटेंट तुम्हाला आपल्या ब्लॉगवरती नक्कीच, आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळेल. बारशाचा प्रोग्राम सुद्धा खूप छान होणार आहे, तो सुद्धा आम्ही तुमच्यासाठी कव्हर करणार आहोत. येस, सुद्धा कनेक्टेड राहा. करेक्ट. सो आता आपण आळंदी मंदिराजवळ आहोत आणि तुम्ही पाहू शकता आळंदी देवस्थान आणि तर तिथल्या चौकामध्येच एक खूप छान विठ्ठलाच्या टिळाची प्रतिकृती लावली आहे आवडसे. सो खूप छान आणि प्रसन्न वाटते तिथून जाताना. सो करंटली आम्ही या ठिकाणी एक ब्रेकफास्ट थांबलेलो आहे. हॉटेल आकाश म्हणून आहे या ठिकाणी. खूप सारे लोक या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेले दिसत आहे. खूप गर्दी देखील या ठिकाणी आहे. इथे ब्रेकफास्ट करूयात आणि देन आपण पुढे प्रवास आपला कंटिन्यू करूयात. आता तुम्हाला या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन दिसत असेल. जर तुम्ही पुण्यावरून नाशिकच्या दिशेने ट्रॅव्हल करत असाल तर हे जे रेस्टॉरंट आहे हा एक खूप चांगला पर्याय आहे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर. आणि ह्या हॉटेलचे रिनोव्हेशनचे काम देखील खूप चालू आहे. तर आता आम्ही या हॉटेलमध्ये एंट्री करत आहोत आणि तुम्हाला जे काम आहे ते दिसतच असेल. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. संगमनेर जे आहे ते आता काही डिस्टन्सवरतीच राहिलेले आहे आणि आता आपण चन्नापुरीच्या थोडे मागे आहोत. अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला जाण्यासाठी आपण संगमनेर गावातून न जाता जो बायपास रोड बनलेला आहे त्या बायपास रोडनी जाऊन संगमनेर सिटीच्या बाहेरून आपण युटर्न घेऊन कॉलेजला जाऊ, की जेणेकरून आपला वेळ वाचेल. आता आपले कॉलेज जे आहे ते आलेले आहे. आता आपण लेफ्ट टर्न घेऊन कॉलेजमध्ये एंट्री करूयात. तुम्हाला लेफ्ट साईडला कॉलेजचा एंट्रन्स दिसलेला असेल. हे पहा, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था. या ठिकाणी एक जाण्यासाठी रोड आणि त्या साईडला एक येण्यासाठी रोड असा हा रोड आहे. आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस देखील सेम असाच रोड होता. अगोदर आय थिंक 2009-2010 साली अगोदर बाईक किंवा कार ज्या आहे ह्या पूर्णपणे कॉलेजपाशी आम्ही नेऊ शकत होतो.
परंतु नंतर त्यांनी हे चेंज केले. पार्किंग ज्यावेळेस आम्ही पासआउट झालो त्यावेळेस देखील हे पार्किंग या ठिकाणी होते, परंतु हे पत्र्याचे शेड वगैरे जे आहे हे आय थिंक नंतर केलेले आहे. 2014 नंतर आय थिंक हे शेड बनवले गेलेले आहे. तर आता आपण गाडी पार्क करूयात आणि त्यानंतर आपण कॉलेजमध्ये जाऊयात. ते भारी होतं राव. मला वाटतं मागच्या जमान आलं तेव्हा होतं, म्हणजे ते बघून म्हटलं पण हायस्कूल आयटी पण असं. कॉलेजमध्ये एंटर करताना हा जो रोड आहे हा तुम्हाला इमेज दिसत असेल अगोदर कसे होते. ॲक्च्युली आम्ही त्याला बांबू टनेल म्हणायचो आणि आता हे पूर्णपणे काढून टाकलेले आहे त्यांनी. तर या कॅम्पसमध्ये तुम्हाला एकूण 2 कॉलेज पाहाव्यास मिळेल. फर्स्ट इज पॉलिटेक्निक कॉलेज अँड सेकंड वन इज इंजिनिअरिंग कॉलेज. कॉलेजमध्ये जे काही प्लेसमेंट झाले आहे ते रिसेंटली तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला बोर्डवरती पाहाव्यास मिळेल. सर्वप्रथम आपण डिपार्टमेंट व्हिजिटला जाऊयात. डिपार्टमेंट ॲक्च्युली अगोदर कसे होते आणि आत्ता काही चेंजेस आहेत का डिपार्टमेंटमध्ये ते आपण पाहूयात. या ठिकाणी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली दिसत आहे. मिलाप 2024 असं या रांगोळीवरती तुम्हाला लिहिलेलं दिसेल. डिपार्टमेंटला व्हिजिट केल्यानंतर मी म्हटलं आता कॉलेजमधले जे काही इतर प्लेसेस आहे लाईक कॅन्टीन देन हॉस्टेल त्या ठिकाणी जाऊन यावा. आणि आता हा जो तुम्हाला रोड दिसत आहे हा आमच्या कॅन्टीनकडे आणि हॉस्टेलकडे जाणारा रोड आहे. या रोडनी पुढे गेल्यानंतर तुम्हाला आता ही जी झाडे दिसत आहे हे आय थिंक आत्ता रिसेंटली डेव्हलप केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस हे काही नव्हते. आणि राईट हँड साईडला या ठिकाणी ॲक्च्युली स्टुडंट सेक्शन होते आमच्या वेळेस. आत्ता काय आहे त्या ठिकाणी आय एम नॉट शुअर ॲक्च्युली. आता आपण द्रोणागिरी बिल्डिंगकडे जात आहोत. ॲक्च्युली ते मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मंडप घातलेला दिसेल. त्या ठिकाणी या इव्हेंटची मिलाप 2024ची लंचची व्यवस्था केलेली आहे. तर आता आम्ही कॉलेजमधून आपल्या घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि आम्ही बाळ आमच्याकडे असल्यामुळे जास्त वेळ कॉलेजमध्ये थांबू शकलो नाही. आता आम्ही गाडी काढलेली आहे घरी जाण्यासाठी आणि आम्ही नोटीस केले की गाडीच्या टायरची जी हवा आहे ना पूर्णपणे गेलेली आहे. माईट बी गाडी पंक्चर असेल. तर आता आपण या ठिकाणी जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांना विचारूया पंक्चरची दुकान या ठिकाणी जवळ कुठे आहे. आणि गाडीचे जे पंक्चरचे दुकान आहे ते कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर असल्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम क्रिएट नाही झाला. हा तुम्हाला रोड दिसत आहे हा पुणे नाशिक हायवे आहे. या ठिकाणी आपल्या समोर कॉलेज आहे आणि हा जो रोड आहे तो नाशिकच्या दिशेने जातो. आणि फायनली आता गाडीच्या टायरचे एकूण 2 पंक्चर निघाल्यानंतर आम्ही आपल्या घराकडे अकोलेला जाण्यासाठी निघालो. आणि खूप मुसळधार असा पाऊस त्या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला दिसत आहे. तर आता आपण गाडीतलं सामान पूर्णपणे खाली केलेलं आहे आणि गाडी जी आहे पूर्णपणे रिकामी केली आहे. खूप सारं सामान होतं ॲक्च्युली. खूप वेळ लागला. मध्ये आपण कॉलेजवर देखील थांबलो होतो.
तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खूप नवनवीन कंटेंट, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. थँक्यू. दॅट्स ऑल फॉर दिस ब्लॉग. भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर.